Hello students, in the previous video we have studied the structure of anther and TS of anther. Now today's topic it is the microsporogenesis. Okay, we have studied the TS of anther, and in this TS of anther we have studied that the pollen grains are developed into the tapetum layer and in the from the sporogenous tissues. Okay, so now today's topic it is the sporogenesis. What is mean by the sporogenesis? Okay, when in this tears of anther we have studied that in the inner layer of the tapetum layer there is a sporogenous cells. These sporogenous cells are called as each microspore mother cells. Okay, they divide meiotically to form tetrad of haploid microspores. Okay, तर या टपेटमच्या आतमध्ये जे स्पोरोजिनस सेल्स असतात ज्यांच्यापासून मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन्स ज्याला म्हणतो आपण ते तयार होतात त्या सेल्सला म्हटलं जातं मायक्रोस्पोर मदर सेल. ओके, त्यांना काय म्हटलं जातं? मायक्रोस्पोर मदर सेल. तर हे जे मायक्रोस्पोर मदर सेल असते म्हणजे एक मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड होते मियोटिकली. ओके, तुम्हाला आपण लास्ट इयरला स्टडी केलेला आहे की मियोटिकली जर डिव्हिजन झाली तर तिथे किती तयार होतात? एका सेलपासून 4 सेल्स तयार होत असतात. म्हणजेच एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून किती हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स तयार होतील? टेट्रॅड म्हणजे 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन्स तयार होतील फ्रॉम ईच मायक्रोस्पोर मदर सेल. ओके, तर असे हे खूप सारे म्हणजे पुष्कळशे म्हणजे आपण ज्याची आपण गिनती करू शकत नाही असे मायक्रोस्पोर्स या टपेटमच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स हे तयार होत असतात. ओके, तर त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की ते डेहिसन्स होतं. डेहिसन्स म्हणजे ते अँथरमधून बाहेर निघतात. ओके, तर आपल्याला आता पाहायचं आहे की हे जे पोलन ग्रेन्स आहे त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे. ओके, द स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. नाउ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. आता या मायक्रोस्पोरमध्ये आपण पाहत आहे की हे टिपिकल पोलन ग्रेन आहे जे काय आहे नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे एकाच ठिकाणी राहणार आहे, स्वतःहून कुठेही जात नाही, त्याला आपण काय म्हणतो? नॉन मोटाईल. ओके, देन दिस इज द हॅप्लॉइड. ओके, कारण मियोटिकली डिव्हिजन झालेली आहे मायक्रोस्पोर मदर सेलची म्हणून ते काय आहे? हॅप्लॉइड आहे. ओके, त्याच्यानंतर इट इज अ युनिसेल्युलर बॉडी. युनिसेल्युलर म्हणजे एका सेलनीच बनलेली आहे हे पोलन ग्रेन. ओके, आणि त्याच्यामध्ये काय आहे? सिंगल न्यूक्लियस तिथे प्रेझेंट आहे. ओके, तर या पोलन ग्रेनच्या सराउंडिंगला लेयर आहेत. ओके, या लेयर्स आहेत. या लेयर्सला म्हटलं जातं स्पोरोडर्म. ओके, या लेयर्सला जे पोलन ग्रेन्सच्या आजूबाजूला सराउंडिंगला ज्या लेयर्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं? स्पोरोडर्म म्हटलं जातं. आणि स्पोरोडर्म मध्ये दोन प्रकार आहेत जसं की इंटाइन आणि एक्झाइन. तर जे आउटर लेयर आहे, नाउ दिस आउटर लेयर ऑफ स्पोरोडर्म इट इज कॉल्ड एज अ एक्झाइन. इट इज कॉल्ड एज अ एक्झाइन. ही जी एक्झाइन आहे ही कशी आहे? थिक आहे आणि कशाने बनलेली आहे? कॉम्प्लेक्स आणि नॉन बायोडिग्रेडेबल आहे. नॉन बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे काय की इझिली त्यांचं जे आहे ब्रेकडाऊन होत नाही किंवा इझिली ते तुटत नाही. म्हणजे काय? इझिली हे एक्झाइन काय आहे? तुटत नाही आणि कॉम्प्लेक्स असं स्ट्रक्चर या एक्झाइनचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आणि नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कशामुळे आहे? नाउ दिस सबस्टन्स इट इज कॉल्ड एज अ स्पोरोपोलिनिन. ओके, तर स्पोरोपोलिनिन या नॉन बायोडिग्रेडेबल आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरनी ही जी एक्झाइन आहे ती बनलेली असते. ओके, तर काही स्पीसीज मध्ये आपल्याला काय दिसतं? ही जी एक्झाइन आहे ही काही स्पीसीज मध्ये स्मूथ वॉल सुद्धा असते आणि काही स्पीसीज मध्ये ही काय ते स्क्रप्चर्ड. आपल्याला इथे पहा स्क्रप्चर्ड म्हणजे काय? इथे असे टोकं दिसून राहिलेले आहेत आपल्याला. म्हणजे काय? ही एक्झाइन कशी आहे? स्क्रप्चर्ड आहे. तर काही स्पीसीज मध्ये ही जी एक्झाइन आहे ही स्मूथ वॉल सुद्धा असते. ओके, तर स्पीसीज नुसार ती एक्झाइन स्क्रप्चर्ड असते किंवा स्मूथ वॉल असते. ओके, त्याच्यानंतर ही जी एक्झाइन आहे ही कशी असते? रेजिस्टन्स असते केमिकल्सला. केमिकल्सच्या मधात जरी आपण टाकले तरी ही एक्झाइन सहजासहजी तुटत नाही किंवा त्याला काही होत नाही. ओके, तर अशी ही जी आउटर लेयर आहे ही एक्झाइन असते. ठीक आहे,
त्याच्यानंतर काही काही ठिकाणी आपल्याला काय दिसतं, ही जी एक्झाईन आहे खूप थिन एरियाजनी असते. ओके, काही काही ठिकाणी काय दिसतं आपल्याला की एक्झाईनमध्ये एक थिन एरिया असतो. त्या थिन एरियाला काय म्हटलं जातं, जर्म पोर. हे पहा इथे हा जो थिन एरिया आहे, हा जो थिन एरिया आहे हा काय आहे, इट इज कॉल्ड ॲज अ जर्म पोर. हा याला जर्म पोर्स म्हटलं जातं. हे कशासाठी असतं जर्म पोर, जिथून काय तयार होते, पोलन ट्यूब बाहेर निघते. म्हणूनच हा जो एरिया आहे हा कसा असतो, थिन असतो. ज्याच्यामुळे काय होईल की या ठिकाणावरून किंवा या जर्म पोर पासून जर्म ट्यूब जी आहे ती बाहेर निघत असते. ओके, जर्म ट्यूब किंवा त्याला काय म्हणतो आपण पोलन ट्यूब काय आहे ती बाहेर निघत असते या जर्म पोर पासून. ओके, त्याच्यानंतर ही जी इंटाइन आहे, आता आतमधली जी आहे इट इज कॉल्ड ॲज अ इंटाइन. इनर वॉल इट इज कॉल्ड ॲज अ इंटाइन. आणि ही जी इंटाइन आहे ही कशाने बनलेली असते, दॅट इज द सेल्युलोज आणि पेक्टिन. ही जी इंटाइन आहे ही सिम्पली सेल्युलोज आणि पेक्टिननीही बनलेली असते आणि ही स्मूथ वॉल्डच असते. ओके, तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द पोलन ग्रेन. असं हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे. युनिसेल्युलर आहे, नॉन मोटाईल आहे, हॅप्लॉइड आहे आणि याच्यामध्ये एक सिंगल न्यूक्लियस आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे पोलन ग्रेन्स आहे याची व्हायबिलिटी म्हणजे काय की जोपर्यंत हे पोलन ग्रेन्सचं कन्व्हर्शन मेल गमेटोफाइटमध्ये होतं त्याला काय म्हटलं जातं, व्हायबिलिटी म्हटलं जातं. ओके, म्हणजे पोलनची व्हायबिलिटी किती कशावर डिपेंड असते, तर एन्व्हायरमेंटल कंडिशन्सवर डिपेंड असते, जसं की टेम्परेचर आणि ह्युमिडिटी. आणि टेम्परेचर आणि ह्युमिडिटी व्यवस्थित असेल तर त्याची जी पोलन व्हायबिलिटी आहे ती वेगवेगळी असू शकते. ओके, तर ही जी पोलन व्हायबिलिटी आहे ही राईसमध्ये आणि वीटमध्ये 30 मिनिट्सची असते. म्हणजे 30 मिनिटापर्यंत काय होऊ शकतो, तो पोलन ग्रेन्सचं कन्व्हर्शन मेल गमेटोफाइटमध्ये होऊ शकतं. ओके, पण काही काही मेंबर्स जे आहेत जसं की फॅमिली सोलॅनेसी आहे, रोझेसी आहे, लेग्युमिनोसी आहे, यांच्यामध्ये ही काही महिन्यांपर्यंत म्हणजे खूप सारे महिन्यांपर्यंत सुद्धा पोलन ग्रेन्स हा जशाचा तसाच राहू शकतो. ओके, फक्त राईसमध्ये आणि वीटमध्ये ही 30 मिनिटाची असते. म्हणजे 30 मिनिटापर्यंत राईसमध्ये आणि वीटमध्ये या पोलन ग्रेनचं कन्व्हर्शन मेल गमेटोफाइटमध्ये होत असतं. पण सोलॅनेसी जसं आपण स्टडी केला 11th स्टँडर्डमध्ये, सोलॅनेसी कोणती फॅमिली आहे, पोटॅटोची फॅमिली आहे ती. त्याच्यानंतर रोझेसी फॅमिली आहे रोजची. त्याच्यानंतर लेग्युमिनोसी फॅमिली म्हणजे ज्याचे सगळे लेग्युम्स किंवा शेंगा ज्याला म्हणतो आपण ते येतात. अशा फॅमिलीमध्ये हे जे पोलन ग्रेन्स आहे काही महिन्यांपर्यंत ते तसेच्या तसेच राहू शकतात आणि काही महिन्यानंतर सुद्धा या पोलन ग्रेन्सचं कन्व्हर्शन मेल गमेटोफाइटमध्ये होऊ शकतं. ओके, तर त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट. आता हा जो पोलन ग्रेन्सचं स्ट्रक्चर पाहिलं आपण, आता या पोलन ग्रेन्सचं कन्व्हर्शन या मेल गमेटोफाइटमध्ये कसं होतं. ओके, तर सगळ्यात पहिले जी कन्व्हर्शन होतं म्हणजे या पोलन ग्रेन्सचं पहिल्यांदा काय होते, मायटोटिक डिव्हिजन होते आणि तिथे 2 सेल्स तयार होतात, जसं की व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल. म्हणजे ह्या पोलन ग्रेनमध्ये सगळ्यात पहिले एक मायटोटिक डिव्हिजन होईल, मायटोसिस होईल आणि मायटोसिस नंतर तुम्हाला माहिती आहे की 2 सेल्स तिथे तयार होत असतात. तर पहिल्यांदा इथे व्हेजिटेटिव्ह सेल तयार होईल आणि जनरेटिव्ह सेल तयार होईल. ओके, तर ही जी व्हेजिटेटिव्ह सेल कशी आहे, मोठी आहे. इथे पहा या डायग्राममध्ये पहा, ही जी व्हेजिटेटिव्ह सेल कशी आहे, ही मोठी आहे आणि ती कशी आहे, नेकेड आहे. म्हणजे आपण सहजासहजी पाहू शकतो ती व्हेजिटेटिव्ह सेल. पण ही जी जनरेटिव्ह सेल आहे ही कशी आहे, छोटी आहे आणि ती काय आहे, थिन वॉल्ड आहे. त्याची वॉल कशी आहे, थिन वॉल अशी आपल्याला इथे दिसून येत आहे. तर ही जी जनरेटिव्ह सेल आहे ही फ्लोट करत असते सायटोप्लाझम इन द व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये ही जनरेटिव्ह सेल काय करत असते, फ्लोट करत असते किंवा तरंगत असते. ओके, एवढी मोठी ही व्हेजिटेटिव्ह सेल असते. ओके, तर ही झाली फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. पहिल्यांदा मायटोटिक डिव्हिजन नंतर व्हेजिटेटिव्ह सेल तयार झाली आणि जनरेटिव्ह सेल तयार झाली. त्याच्यानंतर होते सेकंड मायटोटिक डिव्हिजन. ही फक्त कुठे होते, जनरेटिव्ह सेलमध्ये होते. ओके, हे व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे तशीच्या तशीच राहते आणि ही जी जनरेटिव्ह सेल आहे या जनरेटिव्ह सेलमध्ये सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते आणि त्याच्यानंतर 2 नॉन मोटाईल जे आहेत अशी ही झाली. हे पहा सी आणि डी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की ही जी जनरेटिव्ह सेल आहे याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होत आहे आणि 2 इथे न्यूक्लिया इथे तयार झालेले आहेत. पहा इथे
1 आणि 2 ह्या 2 न्यूक्लिय इथे तयार झालेले आहेत आणि डी नंतर ई डायग्राम मध्ये पहा तुम्ही की 2 मेल गमिट्स इथे तयार झालेले आहेत. ओके, तर सेकंड मायटोटिक डिव्हिजन मध्ये हे काय आहेत, नॉन मोटाईल मेल गमिट्स इथे तयार झालेले आहेत आणि व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस किंवा व्हेजिटेटिव्ह सेल ही जशीच्या तशीच आहे. ओके, तर त्याच्यानंतर जनरेटिव्ह सेलमध्ये मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर 2 मेल गमिट्स इथे तयार झाले आहेत. ओके, त्याच्यानंतर ही जी मायटोटिक डिव्हिजन आहे ही जनरेटिव्ह सेल्सची ही एक तर पोलन ग्रेनमध्ये होत असते. ओके, म्हणजे पोलन ग्रेन्सच्या आतमध्ये होत असते किंवा मग हे पोलन ट्यूबमध्ये सुद्धा होत असते. ज्याच्यानंतर ज्यावेळेस पोलन ट्यूब तयार होईल या पोलन ट्यूबमध्ये काही काही स्पीसीजमध्ये आपल्याला काय दिसून येतं, हे जे मेल गमिट्स आहे यांचं फॉर्मेशन होताना दिसते. तर काही काही स्पीसीजमध्ये काय दिसतं आपल्याला की हे जे मेल गमिट्स आहे हे आधीच पोलन ग्रेन्समध्येच तयार होतात. तर काही काही स्पीसीजमध्ये काय दिसतं आपल्याला की पोलन ट्यूब आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे या जनरेटिव्ह सेल्सचं डिव्हिजन झाले होऊन मेल गमिट्स इथे तयार झालेले आपल्याला इथे दिसून येतात. ओके, तर हे जे पोलन ग्रेन्स आहेत जे अँथर पासून आलेले आहेत. ओके, हे जे पोलन ग्रेन्स आहेत हे जे अँथर पासून आलेले आहेत ते कसे असतात, 2 सेल्सनी बनलेले असतात. ओके, ज्यावेळेस सगळ्या अँजिओस्पर्म मध्ये आपल्याला असं दिसून येतं की हे जे पोलन ग्रेन्स आहे ज्यावेळेस अँथरच्या बाहेर पडतात त्यावेळेस तिथे आपल्याला काय दिसते, हे 2 सेलची जी स्टेज आहे तिथपर्यंत आलेले असतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ते कशावर पडतात, स्टाईलवर किंवा स्टिग्मावर पडतात त्याच्यानंतर तिथे पोलन ट्यूब तयार होते आणि पोलन ट्यूब तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही जी जनरेटिव्ह सेल आहे यांचं सेकंड मायटोटिक डिव्हिजन होतं आणि इथे 2 मेल गमिट्स इथे तयार झालेले आपल्याला तिथे दिसून येतात आणि ह्या व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसचं डिजनरेशन होऊन त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतं, ही व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसचं कन्व्हर्शन ट्यूब न्यूक्लियसमध्ये झालेलं आपल्याला तिथे दिसून येतं. ओके, नाव आता इथे आपल्याला लक्षात आलेलं आहे की इथे या पोलन ग्रेनचं कन्व्हर्शन म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे फ्रॉम पोलन ग्रेन टू मेल गमिटोफाइट आणि इथे 2 मेल गमिट्स, लक्षात ठेवा इथे किती तयार झालेले आहेत, 2 मेल गमिट्स इथे तयार झालेले आहेत जे काय आहेत, हॅप्लॉइड आहेत. ओके, नाव दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ द मेल गमिटोफाइट. थँक्यू.